नमस्कार मित्रांनो, आणि आपण आलेलो आहे आता समुद्रावर आणि आपण आता चाललेलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तर बघू शकता तुम्ही बोटी वगैरे किती भरपूर आहेत. पर्यटक फार कमी दिसत आहेत बरं का. आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे बहुतेक असं असावं. तर आता आपण जाऊया किल्ल्यावरती बोटीमध्ये बसून. तर आज आलेलो आहे आपण सिंधुदुर्ग पोर्टवर. आणि कसं वाटतंय पोरांना नाही देऊन तुम्हाला सांगा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हॅपी. आता आपल्याला इथं तिकीट काढायचं आहे बरं का. तर तिकिटाची प्राइस किती आहे बघा, 100 रुपये फुल तिकीट. आणि आणि काय हाफ तिकीट 50. म्हणजे 50त आपलं काम होत आहे. 50. मित्रांनो, इथून आपल्याला जायचं आहे बघा किल्ल्यावरती. एक बोट गेलेली आहे आणि आपल्याला आता 30 माणसं लागतात एका बोटीसाठी. 30 माणसं जमा झाल्यानंतरच मग बोटमध्ये घेऊन जातात आपल्याला. आपण आता ही तिकीट काढलेली आहे बरं का, 6. आम्ही 6 जण आहे. 6 तिकीट काढली आहे आणि अजून बाकी सगळे मिळून 30 झाली का नाही, मग ती बोटीत बसवून आपल्याला घेऊन जाणार. आणि 1 तासाचं टायमिंग राहतं आपल्याला ती किल्ला फिरण्यासाठी आणि नंतर आपल्याला माघाऱ्यानं सोडतात. तर बघूया आपण बोट आल्यानंतर आपण बसू, तुम्हाला दाखवूया कसा व्ह्यू जाताना समुद्रातला. तुम्ही बघू शकता समुद्र कसा आहे इथला. समुद्रामध्ये खूप साऱ्या बोटी वगैरे आहेत. मित्रांनो, आपली बोट आलेली आहे बघा. तर आता याच्यामध्ये बसून आपल्याला परत वॉइसवर करायचं. तर आता याच्यामध्ये बसून आपल्याला जायचं आहे आणि आनंद घ्यायचा आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ते आपण चालू. आणि तो दिसतोय बघा किल्ला. आपण झूम करून बघूया. गाडी घेऊन जाऊ. हो चालेल चालेल. ठीक आहे चालेल. मंदिर पण सोहर मंदिर आहे तिथे का? धुका असल्यामुळे असा किल्ला दिसत नाही. बरं चालेल ठीक आहे. तरी तुम्हाला जवळ जाऊन झूम करून तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. हा 2 झाल्यानंतर बेट दिसतंय बघा. इकडे दुकान असल्यामुळे हे बेट दिसतंय व्यवस्थित. बेटवर बोट कशी दावणीला बांधली बघा. डाऊनला त्याला म्हणतात बोलार्ड म्हणतात. बोलार्ड त्याला डिफरंट नेम आहे. अच्छा, बोलार्ड म्हणतात याला. त्याला मानते माणसावर बसल्यानंतर मग ते दावण सोडणार. दावणीला म्हणतात मला दावणीला. निवांत बसलं ना डॉक्युमेंट. सिंधुदुर्ग किल्ल्याला व्हिजिट करण्यासाठी बोटची वेट करतोय. बोटची वाट बघतोय. काय माणसांची कमतरता आहे. 30 लोकांची भरती करून अशी कमी पडतात ना. 30 संख्येला आता 5-7 माणसं पडतील. निघालेलं आहे बोटीत बसून. आता बोटीत बसायचं आहे बघ. समुद्रात पाणी हात धरून काय बनवतो ब्लॉग बघ आहे ब्लॉग व्लॉग. आई ग पडा बेडायचं. आणि अशा तऱ्हेने आपण आम्ही विराजमान झालेलो आहे आता बोटीमध्ये. काहीच घंट्यात आपण लंडनच्या बॉर्डरवर पोहोचतोय. हो जरा मागे आहो. मशीन पाठी मागे आहे, पुढे नाही आहे. फक्त चाक शो साठी लावलेली आहेत. कुठे मागे वजन पाठीमागे पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण बोटीत बसून निघालेलो आहे किल्ल्याच्या दिशेने. तर बघू शकता बरेच पॅसेंजर बसलेले आहेत आणि वर्दी पण घातलेली आहे बाई. तर आता हे बघा समुद्राचा नजारा
आणि आपण किल्ल्याच्या दिशेने निघालो आहे. तुम्हाला तिथे गेल्यानंतर आपण किल्ला दाखवूया. पडला मोबाईल तर अवघड होईल. आपण लवकरच किल्ल्याजवळ पोहोचणार आहे आणि किल्ला जवळच आलेला आहे. बघू शकता तुम्ही बघा किल्ल्याच्या जवळ आलेला आहे आपण. अगदी लवकरच आपण किल्ल्यावरती पोहोचेल. कशा लाटा आहेत बघा. मित्रांनो बघू शकता किल्ला. आणि मित्रांनो आपण किल्ल्याच्या अगदी जवळ आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात आपण किल्ल्याच्या पायरीवरती पाय ठेवणार आहे. आपण एक तासाचा वेळ दिलेला आहे त्यांनी आपल्याला फिरण्यासाठी. 9 वाजता यायचं तुला? मित्रांनो आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे आणि व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांचं मंदिर आणि पूर्ण किल्ला आपण फिरून दाखवणार आहे तुम्हाला आणि म्युझियम पण दाखवणार आहे. त्यामध्ये शिवकालीन वस्तू आहेत. तर मित्रांनो या पुढचा व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल.